कालच्या बैठकीत रोहित दादा आणि ती शशिकांत शिंदे साहेब ही दोघांनी अल्पसंख्याक विभागाला पत्र दिलं बाबा मागे जे किती मंजूर झालेले होते ती बोजा चढलेले आपण आंदोलनही केलं होतं नेक्स्ट संघटनेच्या माध्यमातून त्या लोकांची आपल्याला जेवढ्या लोकांवर बोजा चढला महामंडळाने त्यांना कर्ज मंजूर केला कर्ज मंजूर करून सुद्धा देखील काय महामंडळाकडून बजेट नाही आला म्हणून आपण आमच्या मालमत्तेवरती आपण ती जी आहे तर ती कर्जा बोजा चढवला आता ती बोजा जी आहे तर आता ह्यांची वरती आता बोजा दाखवणार आहे आणि किती जण आहेत तसले बोजा दाखवणार असे आपल्याकडे 40 लोक आहेत तिकडे 40 वरती बोजा चढलेला त्याचं आता बोजा चढून देखील काम होणार ना महामंडळाने का ती त्यांना पैसे दिले नाही का ती त्याचा असा आहे की आपली महामंडळाने 169 लाभार्थ्याला 5,68 लाख रुपये वाटप केलेलं आहे त्याची परतफेड व्यवस्थित नाही जे कर्ज दिलं होतं बरेच लाभार्थी थकीत लाभार्थी आहेत आणि ही योजना केंद्र शासनाची आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक महामंडळाची राष्ट्रीय अल्पसंख्याक मंडळाला असं म्हणणं आहे यापूर्वी ज्या लोकांना कर्ज वाटप झाले त्याची 70% वसुली करा आणि ती 70% वसुलीतून जी पैसा उभा राहील त्याच्यातून आपण जे थकीतला राहिलेले आहे अशा लोकांना आपण देऊ ती जी आहे ना आपण जी आहे 70% ती पहिल्याची कर्जदार जे कर्ज ती पहिल्याचे नव्हे पहिल्याच्या लोकांचं ते आमचं हे नवीन जी कर्जदार आहे जे लाभार्थी आहेत नवीन जे नवीन आहे की आता भरलेले जे आहे ना पहिलं महामंडळाचा आणि तुमचं काय घेणं नाही त्यांचं 24 25 26 अशी योजना आहे ना ती तुम्ही वसूल करा किंवा न करा काय महामंडळाचा ही भाग आहे तर मंडळाचा आहे शासन काय म्हणते आपण यापुढे असं लोकांना वाटप केलेलं आहे जोपर्यंत लोकांची 70% वसुली होत नाही तोपर्यंत आपल्यालाही केंद्र शासन नवीन पैसा देणार नाही पैसे तर आले नाही तुम्ही अर्ज दिला ना ते बोजा कमी करा ठीक आहे 4 दिवस जाते 8 दिवस जाते 15 दिवस जाते माहित नाही परंतु इथं माझं काम वाढलेलं आहे आम्ही तुमचा अर्ज मुंबई हे कलेक्टर साहेबांनी म्हणले आठच्या 10 तारखेला तुम्हाला बोजाही करून देऊ दुसरे पैसे करायचे नाही नक्की महामंडळ तुमच्या सोबत आहे तुम्हाला जी अडचण आहे ती सातबाऱ्याची आम्ही लगेच आज बनवलं का अर्ज ते आज कुरिअर बी चाललंय ते आहे पण आता ह्यांच्या लाभार्थ्याचं तुम्ही 40 लाभार्थ्याचं ही जे आहे ना 40 लाभार्थ्याचं तुमचं तुम्ही बोज उचलून त्यांना द्या ना नाही आजचा आणि ते लेटर कर्ज त्यांच्या त्यांनी अपील केलं त्यांचं कर्ज जे आहे त्यांची ती मंजूर झालेलं जे काही 3 लाख बजेट आहे ते खात्यावर तर टाका नाही तर त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देऊन त्यांचं बोजा खाली तर करा त्यांचं 7-12 कोरा तर करा त्याच्यात महामंडळाने एक परिपत्रक काढले ज्या लाभार्थ्याचे म्हणजे बोजा चढलेले आहेत आणि त्यांचं जर समजा शेतीचं काम थांबलं असेल महामंडळाच्या बोजा तर महामंडळाने सांगितलं की बाबा तुम्ही बोजा कमी करून घ्या आणि महामंडळाकडे जेव्हा शासन पैसे देईल त्यावेळेस पुन्हा महामंडळ तुम्हाला कॉल करून सांगितलं की असं बजेट आले तुम्हाला लोन म्हणजे फायदेला असेल व्यवसायासाठी तर पुन्हा ती बोजा चढून द्या आणि महामंडळाला पाठवून द्या महामंडळाने त्याच्यामध्ये म्हणजे असं तुम्ही बोजा किंवा म्हणून असं जबरदस्ती केलेली नाही तुमचं जर त्या बोजामुळे काही काम अडत असेल तर तुम्ही महामंडळाकडे अर्ज करा की बोजा कमी करण्याची आपण प्रोसेस करू ह्याच्या पुढे आता आपण जे आहे ना बोजा ठीक आहे तुम्ही काय म्हटलं आता बाबा आमचं जे आहे पहिल्याचं कर्ज वसूल करून तुम्ही दुसऱ्याला कर्ज देणार पहिलं ती कुठं आहे का मेलं नाही जसं महामंडळ सगळ्याच आहे
त्यापूर्वी ज्या लोकांनी कर्ज घेतले त्याचीही परतफेड त्यांनी व्यवस्थित केली तर ती पैसा उभा राहून आपण दुसरं आणि त्याच्यात सगळं माहित आहे पण पोहोचले का महामंडळ सगळीकडे पोहोचलेलं आहे हो. आणि त्याच्यात काय आहे ही जी शूटिंग करा महामंडळाने काय केलं व्यावसायिक कर्ज स्टेप होती तुम्ही पहिले 3 लाख घ्या ते 3 लाखाची व्यवस्थित परतफेड केल्यानंतर तुम्हाला 5 लाख 6 लाख असं देऊ पण त्याच्यामध्ये बरेच लोक फेल झाले मग ते काय केलं महामंडळाने शैक्षणिक कर्जाला प्राधान्य दिले जे काय पैसा होता महामंडळाकडून केंद्र शासनाचा शैक्षणिक कर्ज योजना व्यवस्थित चालू आहे त्याची परतफेड व्यवस्थित चालू आहे तर एज्युकेशन लोनला आपण जास्त कर्ज देऊ असं महामंडळाने ठरवलं शैक्षणिक पूर्ण शिक्षण होईपर्यंत तुमचं शैक्षणिक कर्ज